ध्यास हो तुझा भाग 4. भूमी झुल्यावर बसली तर भारत तिला झोके देत होता. तिला हसताना बघून भारतच्या ओठावरही हसू फुलले. बस झाले आता. भूमीने झोके द्यायला नकार दिले तसे भारतने झोक्याला पकडले. खूप मज्जा आली. किती वर्षांनी असे झोक्यावर बसले. तुला बसायचं का? झोक्यावरून खाली उतरत भूमी बोलली. तिने वळून पाहिले. भारतला पुढ्यात बघून ती बावरली. तुम्ही? भूमी इकडे तिकडे बघत काहीशी घाबरत बोलली. त्याला बघून हृदय उगाच धडधडायला लागले. का? मी नाही राहू शकत? भारत हाताची घडी घालून तिला बघायला लागला. नाही, ते मी तारा. भूमीने नजर झुकवली. तिला तर त्यांच्यासोबत बोलायलाही सुचत नव्हते. दोघात कधी सहजता नव्हतीच. लग्न ठरले तेव्हापासून या 2 महिन्यात भारतने कधी तिच्यासोबत बोलण्याचा किंवा तिला भेटण्याचा प्रयत्नच केला नव्हता. मग कसे बरे खुलणार होते दोघांचे नाते? भारत तिच्या पुढ्यात उभा होत तिला निहाळू लागला. तिची भीती तिच्या चेहऱ्यावरही झळकत होती. भूमीच्या केसांच्या काही बटा गालावर आल्या तसे भारतने तिच्या गालावर हात ठेवले. त्याच्या हाताचा स्पर्श होताच भूमीचे श्वास फुलल्याने ओर वर खाली होऊ लागले. तिने लाजून नजर झुकवली. खूप सुंदर दिसतेस तू. तिच्याजवळ झुकत भारत हळूच बोलला. त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर जाणवताच भूमी शहारून उठली. तिने लाजून त्याला धक्का दिला आणि तिथून पळून जाणारच की भारतने तिचे हात पकडले. भूमीला छातीत एकदम धस्स झाले. अहो, काय करताय? कोणीतरी पाहिल, सोडा ना. भूमी कावरेबावरी होत त्याच्या हातातून तिचे हात सोडवून घेऊ लागली तसे भारतने त्याची पकड घट्ट केली आणि झटक्यात तिला स्वतःजवळ ओढले. तुझ्या आणि माझ्याशिवाय इथे कोणीही नाही. तिच्या पोटाभोवती हाताचा वेडखा घालून तिच्या शोल्डरवर हनुवटी ठेवत भारत हळूच पुटपुटला. आपली वाट बघत असतील सगळे, जाऊ द्या ना. भूमी पुरतीच सुन्न झालेली. दुरून एकमेकांना बघणं ठीक होतं, पण त्याच्या जवळ जाणं? आजवर भूमीच्या एवढ्या जवळ कधीच कुठला मुलगा आला नव्हता. त्यामुळे ती घाबरली तर होतीच, पण माहीत नाही का त्याचा स्पर्श हवा हवासाही वाटत होता. तिच्या दोन्ही शोल्डरला पकडून भारतने तिला स्वतःकडे वळवले. तसे भूमीचे डोळे घाबरून आपसूक मिटल्या गेले. भारत तिला निहाळू लागला. स्काय ब्ल्यू कलरची सॅटिन साडी, मॅचिंग ब्लाऊज, हातात नवर चुडा, गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र, भांगेत कुंकू आणि घायाळ करणारे तिचे लांब सडक मोकळे सिल्की केस, तिचे मृगनयनी चंचल डोळे आणि चेहऱ्यावरचे निरागस भाव तिच्या अप्रतिम सौंदर्यात भारत हरवत चाललेला. भारतची नजर भूमीच्या लाल चुटूक ओठांवर स्थिरावली. एक क्षण तर त्याला विश्वासच बसले नाही. एखाद्याचे ओठ खरंच एवढे गुलाबी असू शकतात? त्याने हळूच तिच्या ओठांवरून अंगठा फिरवले तसे भूमीने घाबरून त्याला पाहिले, पण भारत त्याच्या अंगठ्याला निरखून बघत होता. पण त्याच्या अंगठ्याला लिपस्टिकचा अंशसुद्धा नव्हता. नॅचरल ब्युटी. भारत मनातच हसला. त्याने नजर उचलून तिला पाहिले, पण हे काय, ती नव्हतीच. जेव्हा भारत त्याच्या अंगठ्याला निहाळत होता तीच संधी साधून घाबरलेली भूमी पडून सगळे होते तिकडे निघून गेली होती. कुठे गेली ही? भारत गोंधळून इकडे तिकडे तिला शोधू लागला. भारत? दुरूनच सुहासचा आवाज आला तसे भारतने तिकडे पाहिले तर भूमी ताराजवळ उभी दिसली. भारतने हसून त्याच्या केसात हात फिरवले आणि सगळे होते तिकडे निघून गेला. काही वेळ तलावाच्या काठावर बसून सगळे घरी निघून गेले. घरी येतात चहा नाश्ता करून सुषमा, सुहास, तारा त्यांच्या गावाला परत निघून गेले तर त्यांच्या मागेच आत्या, काका आणि विवानही निघाले. आणखी काही दिवस थांबायचे होतेच ना दादा? भारत बोलला. सुट्ट्या संपल्या. परवाच ऑफिस जॉईन करायचे आहे. नंतर कधी येईल ना आणखी एक. तुला UPSCसाठी क्लासेस लावावं कधी वाटलं तर मला सांग, मी मदत करेन तुझी, विवान बोलला. त्यावर भारतने हसून होकार भरले. सगळे पाहुणे निघून जाताच घर अगदीच खाली झाले होते. भूमीला तर घरात जाण्याची इच्छाच नव्हती. आज तिला खूप एकटं एकटं वाटत होतं. तारा वगैरे गेली त्याच वाटेकडे ती एकटक बघत होती. डोळ्यातून पाणी गालावर उघडले. बाबा गावात फेरफटका मारायला गेले तर भारत त्याच्या रूममध्ये. लग्नाच्या नादात आठवड्यापासून त्याने बुक्स हातात घेतलेच नव्हते. आजपासून त्याला अभ्यासाला बसायचे होते. त्याने एका बॅगमध्ये भरलेले सगळे बुक्स टेबलवर चढून ठेवले. पेन पेन्सिल घेऊन तो अभ्यास करू लागला.
भूमीला एकटेच उभे बघून बबिता तिच्याजवळ गेल्या. त्यांना तिच्या भावना कळत होत्या. त्याने हळूच भूमीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवले. तसे भानावर येत भूमीने तिचे डोळे पुसले. तिकडे बसून बोलूया? बबिताने मागच्या बाजूला असलेल्या परसबागेकडे बोट दाखवत विचारले. भूमीने होकारात मान हलवली. तसे दोघी सासवा-सुना मागच्या बाजूला गेल्या. परसबागेत वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, फुलसाडे लावली होती. आपल्याला कधीच बाजारातून भाजीपाला घ्यावं लागत नाही. ताजी भाजी तोडायची आणि बनवायची, बबिता तिला सांगू लागल्या. त्या फिरत गोठ्याच्या बाजूने गेल्या तर गोठ्यात 3 गायी, त्यांचे छोटे वासरूही होते. आपल्याकडे दूधही भरपूर असते. या 3 गायी दूध देतात. वेळ मिळेल तसं बाबा धार काढतात, नाहीतर मीच काढते. आपल्याकडे बैलही आहेत. आजपासून हे घर तुला सांभाळायचं आहे, बबिता बोलल्या. तसे भूमीला दडपण आले. कामासाठी ती कधी नाही बोलायची नाही, पण तिने कधी गुरांची कामं केली नव्हती. मला धार काढता येत नाही, भूमीने कसरत त्यांना सांगितले. त्यावर त्या हलकेच गालात हसल्या. अगं त्यात काय, मी शिकवीन तुला. बरं, रात्री तुझ्या बाबाचे आणि माझे जेवण बनवू नको. दुपारी उशिरा जेवण झाले ना, तू भारतला विचारून घे, त्याला काय खायचं आणि दोघांचा स्वयंपाक बनव, बबिताने तिला सांगितले. भारतला विचारायचे या विचारानेच भूमीला भीती वाटली. तुझा नवरा कुठले काम करत नाही बाई, त्याला म्हणे साहेब व्हायचे, तो सारखाच त्याच्या पुस्तकात रमला असतो. बबिता तिच्या मनाची व्यथा समजून घेत भारतविषयी सांगू लागल्या. तारा सांगत होती. भूमी हसून बोलली, तर त्याला जरा समजून घे. तू आजपासून भारतच्या रूममध्ये राहायला जा आणि आज आम्ही म्हातारी मंदिरात जाणार आहोत भजन ऐकायला. जरा उशीर होईल यायला. बबिताने एक झटके भूमीला दिले. तलावाजवळचे भारतचे वागणे आठवले तशी भूमी घाबरली. त्यांच्या रूममध्ये? नाही, नको, मी बैठकीत झोपते, भूमी आवंड गिळून बोलली. त्यावर बबिता गालातच हसल्या. अगं, लग्न झाले तुमचे, जे त्याचे आहे ते तुझे आहे, यात घाबरण्यासारखं काय, बबिता बोलल्या. थोडा वेळ असेच बबिताने भूमीला काही गोष्टी सांगितल्या आणि दोघी त्यांच्या कामाला निघून गेल्या. दिवे लागण्याची वेळ झाली. तसे भूमीने दिवा पेटवले. डोक्यावर पदर घेऊन तिने अंगणात वृंदावनात असलेल्या तुळसजवळ दिवा ठेवले, अगरबत्ती लावली आणि डोळे मिटून ती प्रार्थना करू लागली. दुपारी उशिरा जेवण झाल्याने भारतला जेवण्याची इच्छा नव्हती, तर भूमीचीही तेवढी इच्छा उरली नाही. रात्री ठरल्याप्रमाणे आई बाबा मंदिरात गेले. आता घरात भारत आणि भूमी दोघेच होते. भूमी अस्वस्थ होऊन बैठकीत बसून होती. आईने भारतच्या रूममध्ये तिला जायला तर सांगितले, पण तिची मात्र हिंमत झाली नाही. रात्रीचे 9 वाजले असतील. आता भारतला भूक लागली, तर सारखं बसून असल्याने तो हातपाय मोकळे करायला म्हणून बाहेर आला. तसे त्याची नजर सोफ्यावर बसलेल्या भूमीवर पडली. त्याने इकडे तिकडे पाहिले. घरात अगदी शांतता होती. आई बाबा कुठे गेले आणि तू इथे एकटी काय करते, तिच्या शेजारी सोफ्यावर बसत भारत बोलला. तसे भूमी दचकून त्याला बघायला लागली. तुम्ही? भूमी घाबरून उभीच झाली. एवढे घाबरायला काय झाले? भारत गोंधळून तिला बघायला लागला. काही नाही, भूमी इकडे तिकडे बघायला लागली. आई बाबा झोपले का? त्यांच्या रूमच्या दिशेने बघत भारतने परत एकदा विचारले. नाही, ते भजन ऐकायला गेले, भूमी हाताची चुडबुड करत बोलली. बरं, माझ्यासाठी दूध घेऊन ये, मी आलोच फ्रेश होऊन, बोलून भारत बाथरूममध्ये निघून गेला. भूमीने दूध गरम केले आणि ग्लासात ओतून ग्लास घेऊन ती भारतच्या रूममध्ये गेली. तो अजूनही आलेला नव्हता. तोपर्यंत भूमी त्याची रूम न्याहाळू लागली. एक मोठी खिडकी, त्यावर ब्राऊन कलरचे पडदे, एक 4x6चा बेड, सगळीकडे पुस्तकं, भिंतीवर चिकटवलेले नोट्स. बघताच वाटावे ती कुठल्या अभ्यासू किड्याची रूम असावी. तरीही अगदी स्वच्छ अशी रूम होती. झाली रूम न्याहाळून? तिच्या अगदीच जवळून आवाज आला. तसे भूमीने घाबरून त्याला पाहिले. तू सारखीच कशी घाबरत असतेस ग? मी एवढा भीतीदायक दिसतो का? तिच्या हातातून दुधाचा ग्लास घेत भारत हसून बोलला.
मी कुठे म्हणाले, तुम्ही तर किती सुंदर आहात आणि त्याहून अधिक सुंदर तुमच्या गालावरची खडी मला खूप आवडते. भूमी भोळेपणात बोलून गेली. तसे दुधाचा ग्लास ओठाला लावून असलेला तो आश्चर्याने तिला बघायला लागला. तर भूमीच्या जसे लक्षात आले, ती बोलण्याच्या ओघात खूप काही बोलून गेली. तसे ती बावरून तिच्या साडीच्या पदराशी चाळा करायला लागली. तर लाजेने तिचा चेहरा लाल झाला होता. भारतने हातातील ग्लास टेबलवर ठेवले. आणखी माझ्यातलं काय काय आवडतं? भारत एक पाऊल तिच्या जवळ सरकून भूमीच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर उचलले. ती भिरभिरत्या नजरेने त्याला बघायला लागली. भारतही तिच्या टपोऱ्या डोळ्यात हरवू लागला. त्याची नजर परत एकदा तिच्या गुलाबी ओठावर स्थिरावली. ते नॅचरल गुलाबी ओठ त्याला आकर्षित करू लागले. त्याला त्या नाजूक गुलाब पाकड्यांची चव घेण्याची इच्छा झाली. असे नाही की तो भूमीच्या प्रेमात पडलेला, पण तो नक्कीच तिच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊ लागला. दोघांचे वय कोवढेच होते. भूमी नुकतेच 19 वर्षाची झालेली, तर भारत 24च्या उंबरठ्यावर होता. या वयात प्रेम आणि आकर्षण समजणे एवढी समज मुलांमध्ये नसतेच. या वयात स्वतःच्या भावना कंट्रोल करणं कठीणच. असंच काहीसं भारतसोबत झालं होतं. आजवर कोण्या मुलीकडे नजरवर उचलून न बघणाऱ्या भारतच्या पुढ्यात प्रत्यक्षात लावण्याची खाण उभी होती, जी समाज मान्य त्याची पत्नी होती आणि तिच्यावर त्याचा पूर्ण अधिकार होता. त्याच्या डोक्यात सध्या हेच विचार आले आणि तो हळूवार तिच्याकडे झुकू लागला. तो तिच्या ओठावर ओठ टेकवणारच की भूमीने त्याच्याकडे पाठ फिरवली. तसे त्याचे ओठ तिच्या मानेवर विसावले. या क्षणी घरात दोघेच होते. त्यात भारतचे असे जवळ येणे, काय करावे भूमीला काही कळतच नव्हते. अशी पाठ का फिरवलीस? भारत तिला मागून मिठीन घेत तिच्या कानात पुटपुटला. मला भीती वाटते, भूमी अस्वस्थ होत बोलली. तिचे डोकं पुरतेच सुन्न झाले होते. या घडीला तिने काय करावे काहीच कळत नव्हते. कशाची भीती वाटते? तिच्या मानेवरून हळूवार ओठ फिरवत भारत अगदीच मादक स्वरात बोलला. तसे भूमीचे हात साडीवर अगदीच घट्ट झाले. तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडले नाही. भारतवर आता तिच्या स्पर्शाची जादू चढू लागली. तो हळूहळू त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरवत तिच्या शोल्डरकडे घेऊन आला. त्याने हळूच तिच्या कानाची पाडी ओठात पकडली. तसे भूमीचे सगळे अवसान गळून पडले. घसा सुकू लागला. तिच्या दोन्ही शोल्डरला पकडून भारतने तिला स्वतःकडे वळवले. तसे भूमीने लाजून नजर झुकवली. तिच्या कमरेत हात घालून भारतने तिला जवळ ओढले आणि तिला काही काढायच्या तिच्या ओठावर ओठ टेकवले. भूमी आधी तर भांबावली होती, पण हळूहळू त्याचा स्पर्श तिलाही आवडून गेला. तिचे हात त्याच्या केसातून हळूवार फिरत होते, तर भारतचे हात भूमीच्या शरीराचा ठाव घेत होते. त्याच्या स्पर्शागणी भूमी अधिक अधिक उत्तेजित होऊ लागली. तिच्या लाजेचा पडदा दूर सरला. आता ती भारतला समर्पित व्हायला तयार होती. भारतही तिच्या मखमली स्पर्शाने वेडावला होता. त्याच्या डोक्यावर जणू तिच्या स्पर्शाने राज्य केले होते. तो तिला किस करतच हळूहळू मागे बेडवर घेऊन गेला. भूमी बेडवर आडवी झाली तसे भारत तिला आपादमस्तक न्याहाळू लागला. तिने लाजून नजर चोरून घेतली. त्याने झटक्यात तिच्या साडीचा पदर बाजूला सारले. तशी भूमीने तिचे दोन्ही हात छातीवर क्रॉस करून पकडले. भारतने तेच हात त्याच्या हाताने बाजूला सारले आणि तो तिच्यावर आला. इथे माघार कोणालाच घ्यायची नव्हती. ना भूमीचा नकार होता ना भारतचा. दोघेही त्या क्षणात वाहवत जाऊ लागले. तो हळूवार तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागला, तर ती त्याच्या स्पर्शाने रोम रोम शहारत होती. रात्र पुढे पुढे सरकत होते. तसे तसे दोघे एकमेकांत एकरूप होऊ लागले. रात्री कधीतरी थकून दोघे एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. पहाटे कधीतरी बबिता आणि तुकाराम भजनाहून परत आले. बबिताची नजर भारतच्या रूमकडे गेली. त्यांच्या रूमचा बंद लाईट बघून त्या गालातच असल्या. चला, एकदाचे संसाराला लागला की जबाबदारीही कळेल त्याला, विचार करत बबिता त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. सकाळी नेहमीप्रमाणे थोडे उशिरा जाग भूमीला आली. तिने डोळे उघडले तसे भारतचा हँडसम चेहरा नजरेसमोर आला. स्वतःला त्याच्या मिठीत बघून ती लाजली, पण लगेच भानावर येत तिने भिंतीवर टांगलेल्या घड्याळात वेळ पाहिली. सकाळचे 6 वाजले होते. अरे देवा, आज उशीर झाला. आई काय विचार करतील? भूमी गडबडीत बेडवरून उठली तसे तिच्या ओटीपोटात कड उठली.
तिने दोन्ही हात पोटावर ठेवले. हळूहळू तिला जाणीव झाली की तिचे पूर्ण शरीरच दुखत आहे. तरीही दुखण्याकडे दुर्लक्ष करत भूमीने तिची साडी नीट नेसली आणि कपडे घेऊन आधी बाथरूम गाठले. केसापासून आंघोळ करून तिने घाईने साडी नेसली आणि केसांना टॉवेल गुंडाळून ती बाहेर आली. रूममध्ये येत चेहऱ्यावर थोडेसे क्रीम पावडर लावले, टिकली लावली आणि तशीच अंगणात गेली. कोपऱ्यात ठेवलेला खराटा उचलले आणि अंगण झाडून घेतले. नंतर सळा टाकून दाराभोवती आणि तुळशी वृंदावनासमोर छोटीशी रांगोळी घातली. मग घरातून सगळं झाडून पुसून घेतले. किचनमध्ये जात तिने चहा बनवायला घेतला. इकडे भारतची झोप चाडवली. त्याने शेजारी पाहिले तर भूमी नव्हती. मग तसाच डोळे सोडत तो बाहेर आला. सगळं घर अगदी स्वच्छ दिसले. हे नक्कीच भूमीने केले असणार विचार करत तो अंगणात आला. सुंदरशी रांगोळी बघून मन अगदीच प्रफुल्लित झाले. तिला शोधत तो मागच्या दाराने बाहेर गेला, पण ती तिकडेही नव्हती. शेवटी त्याने किचनमध्ये डोकावून पाहिले तर ती पाठमोरी उभी दिसली. त्याने एकवार तिला खालून वर निहाळले आणि आईबाबांच्या रूमकडे एकवार बघून तो किचनमध्ये गेला. त्याने हळूच तिच्या पोटाभोवती हाताचा वेडखा घातले. तशी भूमी स्तब्ध झाली. अहो, काय करताय? भूमीने लाजून विचारले. तुला खरंच अजूनही उत्तर हवं आहे? तिच्या मानेवर ओठ टेकवून भारत गालात हसून बोला. कोणीतरी येईल. भूमी त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने तिला सोडले नाही. एका अटीवर सोडतो. भारत हळूच तिच्या कानात पुटपुटला. काय? भूमी लाजून हसली. त्याने तिला स्वतःकडे वळवले. तशी भूमीने नजर झुकवत पायाचा अंगठा फरशीवर उतरू लागली. भारतने तिच्या हनवटीला वर उचलले आणि क्षणात तिच्या पाकड्यांना काबीज करून घेतला. त्याच्यावर जणू नशा चढली होती. तिच्या ओठांची, तिच्या स्पर्शाची. काम झाले की रूममध्ये ये. तिचे ओठ सोडत भारत गालात खट्याळ असला. त्याच्या बोलण्याचा रूप भूमीला कळला. तशी तिने लाजून त्याच्याकडे पाठ फिरवली. तो हसतच किचनच्या बाहेर निघून गेला. बाबाने सकाळीच धार काढून दूध डेअरीवर घेऊन गेले होते. आई आवरून बाहेर आल्या. अगदीच टापटीप घर बघून त्यांना भूमीचे कौतुक वाटले. मुलगी आहे बाकी हुशार. काही सांगण्याची गरजच पडली नाही. बबिता स्वतःशीच बोलल्या. भूमी, चहा झाला का ग? आईच्या आवाजाने भारतच्या विचारात हरवलेली भूमी भानावर आली. हो आई, बोलून तिने चहा कपात ओतले आणि घाईने बैठकीत आली तर बाबाही आले होते. तिने परत एक कप चहा गाळून आणला. भारत उठला नाही का अजून? चहा पित आईने विचारले. भूमी काही बोलेल त्याआधीच भारत आवरून बाहेर आला. त्याला बघताच भूमी लगबगीने किचनमध्ये गेली. भारत, 2 दिवसासाठी जरा भूमीला तिच्या माहेरी घेऊन जा. त्याचे बाबा घ्यायला आले तेव्हा आपल्याकडे पाहुणे आहेत सांगून खाली हाताने पाठवले होते. तर तिला घेऊन जा. 2 दिवस माहेरी राहील तर बरं वाटेल तिला. बबिता भारतला समजावत बोलल्या. भूमी माहेरी जाणार या विचारानेच भारत बेचैन झाला. एका दिवसात तिची सवय झाली होती त्याला. आता मला वेळ नाही आई, नंतर कधी घेऊन जाईल, भारत बोलला. अरे पण, आई काही बोलणारच की भूमी किचनमधून बाहेर आली. बघून त्यांनी विषय थांबवले. चहा नाश्ता झाला तसे बाबा शेतात निघून गेले. आई गोठ्यात गेल्या तर भारत त्याच्या अभ्यासाला बसला. भूमी स्वयंपाक करू लागली. दुपारच्या जेवणानंतर सगळे काम आवरून भूमी रूममध्ये आली तर भारत अभ्यास करत होता. किती अभ्यास करतात बाप रे, मी तर एवढ्या अभ्यासाने वेडीच होऊन जाईल, भूमी स्वतःशीच बोलली. थकलेली ती बेडवर आडवी होताच तिला झोप लागून गेली. भारत अभ्यासातून फ्री झाला. तसेही रात्री नीट झोप झाली नसल्याने त्याचे डोळे आग होत होते. त्याने बुक बंद केली आणि थोडा वेळ आराम करावे म्हणून बेडकडे वळलाच की भूमीला बघून परत एकदा कालची रात्र त्याच्या दृष्टीपटलावर तरळून गेली आणि परत एकदा त्याची तिला जवळ घेण्याच्या इच्छा जागृत झाली. भूमीला बघतच तो बेडवर आडवा झाला. त्याने हळूच तिला जवळ ओढले आणि हळूवार तिच्या ओठांवर केस करू लागला. त्याचे हात हळूवार तिच्या देहावरून फिरू लागले. या सगळ्यांमुळे भूमीची झोप चाळवली. अहो, भूमी काही बोलणारच की भारतने तिच्या ओठावर त्याची तर्जनी ठेवली. त्याने तिचे पदर बाजूला सारले आणि परत एकदा तिच्या मानेवर, गळ्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागला.
अहो आता नको, आई बाहेरच बसून आहेत. भूमी त्याला अडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण वासनेने भरलेल्या त्याला तिचे शब्द ऐकूच गेले नाही. तिच्या ओठांना त्याच्या ओठात बंदिस्त करून तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. भूमीचाही विरोध मावळला आणि तीही त्याला साथ देऊ लागली. काही वेळाने थकून दोघेही बेडवर आडवे झाले. तो भूमीला बघत होता, तर तिच्यात मात्र त्याला नजर मिळवण्याची हिंमत नव्हती. दोघेही प्रेम भावनेपासून दूर फक्त त्यांच्या नवीन नवीन निर्माण झालेल्या गरजा भागवत होते. प्रेम, हळूवार स्पर्श, एकमेकांना फुलवणे हे तर दोघांनाही कळत नव्हते. फक्त दोन वेगवेगळ्या लिंगाची व्यक्ती एकत्र असल्याने अट्रॅक्शनने जवळ येत होते आणि त्यांना कोणी रोखणारे नव्हते की कोणी टोकणारे. समाजमान्य नाते त्यांचे, जणू हक्क मिळाला होता एकमेकांवर आणि ते फक्त त्यांचा अधिकार घेत होते. असे 7-8 दिवस उलटून गेले. भूमी समोर असली की भारतला दुसरं काही सुचायचेच नाही. भूमी म्हणजे फक्त त्याच्या वासनेला शांत करण्याचे साधन. तीही त्याच्यात वाहवत जात होती. दोघांना ना रात्र कळायची, ना सकाळ, ना दुपार. जेव्हा वेळ मिळेल जवळ असले की दोघे एकरूप व्हायचे. भारतच्या अभ्यासाच्या शेड्यूलचा पार बँड वाजला होता. कुठे 9-10 तास अभ्यास करणारा तो मोठ्या मुश्किलने 2 तास अभ्यास करत होता. त्यातही अभ्यासात त्याचे किती मन लागायचे त्यालाच माहिती. जणू तो त्याचे ध्येयही विसरून गेला होता. बबिताच्या लक्षात ही गोष्ट आली. काय मेली पुरुषाची जात. आधी लग्न नाही करत म्हणणारा आता बायकोला एक क्षण सोडत नाही. पण भूमीला कळायला नको, घरात मी आहे, सासरे असतात, घरी कोणत्याही वेळी कोणीही येतात आणि ही सारखीच नवऱ्याला चिपकून असते. असं कोणत्याही वेळेला बरं दिसते का? बबिता बडबड करू लागल्या. संध्याकाळची कामाची वेळ होताच भूमी रूमच्या बाहेर आली, तर सोफ्यावर बबिताला बघून तिने ओशाळून नजर झुकवली. ती लगेच फ्रेश होऊन किचनमध्ये गेली. तिने चहा उकडायला ठेवले तेव्हाच पाठीमागे काहीतरी हालचाल जाणवली. भारत असेल समजून तिला धडकीच भरली. तिने वळून पाहिले तर पुढ्यात बबिताला बघून तिने नजर झुकवली. त्या एकटक तिला निहाळू लागल्या. भूमीच्या मानेवर एक रेड मार्क दिसले, जे कदाचित नुकतेच भारतने तिला दिले असावे. बबिताने लगेच नजर फेरली. तुझा नवरा तर काही कामाचा नाही, पण वाटलेलं तू तरी घर सांभाळून घेशील, पण नाही. तूही त्याच्यासारखीच निघालीस कामचोर. आम्ही म्हातारे शेतातली घरातली कामं करतो आणि तुम्ही तरुण घरात आयतं बसून गिळता. गावात आमच्यावर सगळे हसायला लागले. तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती. बबिता कठोर स्वरात बोलल्या. तसे भूमीच्या डोळ्यात टचकन पाणी जमा झाले, तर तिच्या मनावर चढलेली भारतची धुंदीही गळून पडली क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.